36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. सिल्लोड तालुक्यातील शिवणा मदनी येथे शॉर्ट सर्किटमुळे उभी असलेली मका आणि 50 लिंबूंची मोठी झाडे ठिबक पाईप जळून खाक झाल्यामुळे एका शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. ही दुर्दैवी घटना दिनांक 30 एप्रिल बुधवारी दुपारी सिल्लोड तालुक्यातील शिवणा येथील मदनी शिवारामध्ये घडली आहे. या शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये अजीम नूर मोहम्मद कुरेशी, शाहीर नूर मोहम्मद कुरेशी यांच्या मालकीच्या गट क्रमांक 274 मधील 1.5 एकरातील उभी मका आणि 50 लिंबांची मोठे झाडे ठिबक पाईप जळून खाक झाली. यामुळे कुरेशी यांचा अंदाजे 4 ते 5 लाख रुपयांचं मोठं आर्थिक नुकसान झाले. दुपारी 2 ते 2:30 वाजेच्या सुमारास शेतातून जाणाऱ्या विद्युत तारा आणि विद्युत टीपीचं शॉर्ट सर्किट झाल्यानं ठिणगी पडली. यामुळे सुकलेल्या मका पिकानं लगेच पेट घेतला आणि वाऱ्यामुळे आग वेगानं पसरली. काही वेळातच संपूर्ण 1.5 एकरातील मका जळून खाक झाली. एका झाडाला 40 ते 50 किलो फळ लागलेले होते. या आगीच्या चपेटात आल्यामुळे ठिबक पाईप लिंबूंची 50 झाडेही जळाली. या घटनेनंतर प्रतिक्रिया देताना शेतकरी अजीम नूर मोहम्मद कुरेशी, शाहीद नूर मोहम्मद कुरेशी म्हणालेत की त्यांनी या मका पिकावर मोठा खर्च केला होता आणि आता ते काढणीसाठी तयार झाले होते. मात्र अचानक लागलेल्या आगीमुळे त्यांचं मोठं नुकसान झालंय आणि त्यांनी शासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परंतु आगीची तीव्रता अधिक असल्यानं आणि वेळेमध्ये मदत न पोहोचल्यानं मोठं नुकसान झालंय. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शेतकऱ्यांनी विद्युत वितरण कंपनीकडे योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी शेख नदीम, सिल्लोड.